ताम्हाणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीचा ओसरा, दुचाकीसह हलक्या वाहनाचा प्रवास ठप्प। गेले 4-5 दिवस दडी मारणाऱ्या पावसाने शनिवारी दुपारपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यवृष्टी केल्याने पोलादपूर वाई सुरूर राज्यमार्गावरील निमित्तमाने सह कापडे खुर्दच्या पुढे मातीचा ओसरा खाली आल्याने रस्त्यावर चिखलमय पाणी वाहू लागले आहे। तर निवे ताम्हाणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड व माती झाडाच्या फांद्या आल्याने या मार्गावरील स्थानिक वाहतूक ठप्प झाली होती। गेल्या 24 तासात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात एकंदरी आजपर्यंत 3370 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शनिवारी रात्री उशिरा पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील मातीचा ओसरा बाजूला काढल्याने वाहतूक पूर्ववत सुरू होती। तर निवे ताम्हाणे मार्गावरील मातीचा ओसरा रविवारी दुपारपर्यंत बाजूला करण्यात आला। पोलादपूर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचे प्रमाण नोंदवले जात असून तालुक्यातील विविध मार्गावर दरडसह मातीचे ओसरा झाड पडण्याच्या घटनांचे सातत्य कायम राहिले आहे। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडल्याने महाबळेश्वर मार्गावरील घाटात कापडे खुर्द पोलादपूरच्या हद्दीत रस्त्यालगत मातीचा ओसरा खाली आला होता। मात्र पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांशी माती रस्त्याला उतार असल्याने रस्त्यावरून वाहू लागली होती। तर रात्री उशिरा पूर्णतः माती बाजूला करण्यात आली। तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या निवे ताम्हाणे गावच्या रस्त्यावर मातीचा ओसरा आल्याने सकाळी पोलादपूरकडे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती। या घटनेची माहिती मिळताच रविवारी दुपारपर्यंत माती व दगड बाजूला करण्यात आली। जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील आपत्तीमध्ये जुलै महिन्यात झाडे पडणे, माती दगड खाली येण्याच्या घटनांची संख्या जास्त आहे। प्रशासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाने दरडग्रस्त मार्गाची पाहणी करत ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे बनले आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।